मंदिर एंट्रन्स गडाकडे जाण्याचा मार्ग. मुवमेंट आहे भाई, मुवमेंट आहे. स्टार्टिंगला झाला हो. काय करायची पट्टा बांधून ते अर्धा स्लूप अर्धा पायऱ्या. तर आता इथं 80% स्लूप आहे आणि उतार आणि 10-20% पायऱ्या आहे फक्त. तर हा वर्कआउट करू आता आपण. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 164वा दिवस आहे. तर आज आहे संडे. तर आज आपल्याला आउट ऑफ जायचं थोडंसं. तर आज कुठं जायचं चला तर बघू आता व्हिडिओमध्ये. जास्त मुवमेंट है भाई, मुवमेंट है. अरे यार पट्टी चलिए. मुवमेंट है भाई, मुवमेंट है. स्टार्टिंगला झाला हो. काय करायचं लय लांब तर जायचं लय. उडन थोडासा तू म्हणलं पाहिजे थांब पेट्रोल मग थांब थोडंसं 10 मिनिटं. पुढे जरी खतरनाक आहे दिवाळी जवळ लागली. ग्राम पाऊस पडत. पाऊस नाही इकडे एवढा बराच पाऊस आहे ना. आमचीवर कारण आपली हाल बघ आता. कारण पूर्ण बुट पाणी लोअर अप्पर सगळं 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 भिजलेलं आहे. आपली चड्डी पण भिजलेली. इथं आल्यावर सगळं कोरडं फटाके भाऊ. ऊन पडलं इथं माहिती आहे का. इथं सगळं आपलं पूर्ण अंग ओललं झालं. बुट बिट सगळं पाणी. हे बाय वरतून पाणी पूर्ण खालून पॅन्टीतून बुटात पाणी गेलं. तर चला वर जाऊ आपण. चला चाललो वरती जाऊ आता आपण. वरती गेलो ना मग कपडे बिपडे चेंज करून वर्कआउटला सुरू करू. आज एंट्रन्स इथून आहे. पण तुम्ही कष्टाने आले म्हणे. पूर्ण वल्ल वाटलं पूर्ण. आता पाय पडलं जमतं आपण आंघोळ करून आलो. मंदिरात जायला जमतं आता आपल्याला. मंदिर एंट्रन्स गडाकडे जाण्याचा मार्ग. तर चला आपण काय करतो वरती जाऊ. थोडंसं वरती गेलं ना मग आपण चेंज करू. पूर्ण वल्ल झालं. इथून जायचा मार्ग आहे वरती. तर चला वर जाऊ मग आता चेंज करू आणि आजचं वर्कआउट आहे ते चालू करू आपण. इथंच काल टेक एंट्रन्स आहे बघा. वरती जाऊ आपण. ऊन पडला आता. आपण काय करू पहिले आपली बेसिक स्टेप वर्कआउट आपला ते काय उन्हात मारू आपण वरती. खरं हा तर कोरडं पण होईल आणि मग बाकीचा वर्कआउट दुसरे ते मारू. लय दिवस झालं. किती दिवस झाले तर आपला भांगशीवर एक व्हिडिओ होता आपला. तर हाय वरती ऊन. तर चला वर जाऊ. पायऱ्या अजून पायऱ्या वरती पण लय. चला आपलं वॉर्मअप झालं कंप्लीट. आता आपण काय करू पहिली स्टेप आपली स्टेप वर्कआउट करू. चला चल इथं करू स्टेप वर्कआउट आपण.
आपलं स्टेप वर्कआउट कंप्लीट झाला. आपण 2 सेट मारले त्याचे, एकाचे 2 एकाचे 3 मारले. तर आता आपण स्टेप रनिंग करायची. तर चला हा पॉईंटला पहिली करू. आपण स्टेप रनिंग 2-3 प्रकारे करतो इथं. पूर्ण लॉंग मारता येत नाही कारण की आपला कॅमेरा असतो. कॅमेरा असल्यामुळे आपल्याला जास्त लांब जाता येत नाही, पण शॉर्टच मारतो, पण ॲक्युरेट मारतो. चला आता काय करू, स्टेप रनिंग करू. तर चला, कोणतं व्ह्यू घ्यायचं, कुठून घ्यायचं? मला तर वाटलं इथून घ्यायचं असतं, इथून घेतला असता. इथून एवढं, इथून तेवढं, मग दुसऱ्या स्टेप रनिंग कंप्लीट झाली आपली या पॉईंटची. आता आपण तुझा वरच्या पॉईंटला जाऊ. चला चल कर ना. अरे गोणी घ्यायची पट्टा बांधून. डोक्यावर घे, डोक्यावर. तर चला वरती जाऊ. काय करणार कशीत महाल आहे, महाल. चला वरच्या पॉईंटला जाऊ. कोणता पॉईंट म्हणला तू? ते स्लूप आहे तो. गोष्ट आहे, लोक आयफोन हातात घेऊन फिरते. आमच्या गोणीत आयफोन आहे. चला मागे येईन बरं ते. पाहिजे का दोन?
आपण स्टेप रनिंग केली. स्टेप रनिंगमध्ये कसं आहे, तुमचे पाय ॲक्युरेट टाकणं लागते. तर आपण स्टेप प्लस स्लूप होता इथं उतार हां, तर उतारनी रनिंग करणं, पाय फक्त सेफ टाकायचा. कारण की मेजर पाय जर ब्लॉक झाला तर मेजर इंजुरी व्हायची शक्यता आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, ते अर्धा स्लूप अर्धा पायऱ्या. तर आता इथं 80% स्लूप आहे आणि उतार आणि 10-20% पायऱ्या आहे फक्त. 10 वर्कआउट करू आता आपण. हा ठेव, इथून इथपर्यंत उतार आहे. तर चला, वरती छत टाकलेली बघा, पहिली नव्हती. आता इथं कॅमेरा सेट करू आणि तिसरा नाही, पहिला दुसरा तिसरा चौथा वर्कआउट आहे आपला. तर चौथा वर्कआउट स्टार्ट करू. चला, तर चला, आजचा वर्कआउट एंड कम्प्लीट झाला. तर आज आपण मारलं पूर्ण उतारावर मारलं, स्लूप आहे पूर्ण. याने काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढते तुमची. कारण आपण वेगवेगळे वर्कआउट केले त्याच्यामध्ये. आपण जर साऊथ सिटीजच करतो सेम तसं आहे, पण इथं वेगवेगळे वर्कआउट करता येते. तर चला, आपण स्ट्रेचिंग करतो आता. दम लागला इधर आज क्या ही बोले आपको. काढायचं का वर्कआउट झाला आपला कम्प्लीट. आता आपण स्ट्रेचिंग करतो खाली. यावेळेस करणचं म्हणण्यानुसार मला वाटलं वरती करू, पण खाली करू स्ट्रेचिंग, जाऊन द्या खाली. तर आज केला आपण हिल ट्रेनिंग कशी करायची. काही पण हिल ट्रेनिंग करा तुम्ही, कशी पण करा तुमच्या हिशोबाने, पण एवढं आहे सेफ्टी ठेवा. नाही कसं आहे, जाशांत हे करायला अनसेफ्टीमध्ये काहीच करू नका, मेन गोष्ट. आणि पाय जपून हिल ट्रेनिंगमध्ये, कारण की पाय मुचकायची शक्यता सगळ्यात जास्त असते आपण जे पायला स्पीडने मारतो. तर पहिले काय करायचं, पहिले रिदम बसून घ्यायचा, मग स्पीड करायची. पोर काय करते, डायरेक्ट स्पीड पकडते, रिदम बसत नाही, त्यात मग इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. तर चला खाली निघू आता. आणि आज हिल ट्रेनिंग आंघोळ करून केली. हां, आज आंघोळ करून गेली, पूर्ण वल्ल झालतो, परत घाम आला. अरे समजा नाही आता आंघोळ झाली की नाही झाली. या बॅगला लई जण चकली भाऊ. काय म्हणे बॅगमध्ये, वातावरण बघा. ते देवगिरी किल्ला आहे. मंदिराचा व्ह्यू दाखवतो वरतून बघा. हे भांगशीचे एक मेन मंदिर तिकडे आहे, ते मंदिर आहे. हे एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर महादेवाचं मंदिर आहे, दगडाची बांधलेले. हे कटर मशीन आहे. इथून एक 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 एकदा ब्लॉक बनवून मंदिर बनवलेलं आहे बघा. हे लोक मस्त काम करते बघा. म्हणजे जेवढे टेकडी आहे ना आपली, तिथं सगळं कचरा बिचरा सगळं साफ करते. आपल्याला चालू करायचं आहे. स्ट्रेचिंगची जागा बघ ना लागेल तिथं, बघू वरतून काही साईडला.
तर हे मंदिर आहे, याचं अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. ते बंद, हे बनायचं बाकी आहे अजून. स्टेशनला जागा सापडत नाही राव. एक काम करूया, कट्ट्या बसू आपण. तू आली कर, मी पलीकडून तोंड करून बसू इथंच. काम करू ना, टीम घेऊन ये ना. संध्याकाळ तू उठतो भाऊ, काही पण संध्याकाळ फ्री आहे. चालू आहे हेअर ट्रान्सफर, म्हणजे तुम्ही करू शकता 30-35. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर चला आवरलं, निघू आता आपण. चला साईडला बसलो होतो आपण इकडं. केवढी घंटा आहे म्हणजे सगळेच वाजून जाते काय मंदिर आहे. पण आता आपण आंघोळ करून आलतो, पण आता परत घाम आला, त्याच्यामुळे जाता येत नाही मंदिरात. बाहेरूनच पाय पडलो आपण. तर चला, आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. आज आपण केली हिल ट्रेनिंग. तर आता ऊन पडलं बघा. पहिले पुरा पाऊस आला सगळं, आता ऊन आलं. हॅलो, गडाकडे जाण्याचा मार्ग. हॅलो, एंट्रन्स तिथून आहे, आउटडोर इथून आहे असं. जय भोले बाबा. आलो आपण बाहेर आता. एक्झिट गेट आहे बघा, इथं जमले स्टेशन आपल्याला. गाडी लावेल बघा.